नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, आज आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या शोल्डरचा जो काही प्रॉब्लेम होतो त्याच्याविषयी. तुमच्या कधी निदर्शनास आलंच असेल की कधी काय होतं की ब्लाऊज हे मागच्या साईडने पूर्णपणे उचलून फ्रंट साईडला झुकत असतं. तर हा प्रॉब्लेम कधी येतो? ज्यावेळी ब्लाऊज हेवी चेस्ट असेल त्यावेळी, म्हणजे साधारण 38च्या पुढे चेस्ट असणाऱ्या ब्लाऊजसाठी आपल्याला हा प्रॉब्लेम येत असतो. परंतु हा प्रॉब्लेम काय येतो आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते आपण ह्या व्हिडिओत बघणारच आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर इथे बघा, मी ब्लाऊज घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणजे काय प्रॉब्लेम होऊ शकतो ते. तर हे देखील हेवी चेस्ट असलेलं ब्लाऊज आहे. तुम्हाला दाखवते त्याचं मेजरमेंट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हेवी चेस्ट असलेल्या ब्लाऊजमध्ये आपल्याला काय फरक करायचा आहे किंवा काय त्याच्यात बदल करायचे आहेत ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. टिप्स छोट्याच परंतु अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे इथे बघा, मी ब्लाऊज पूर्णपणे फ्रंट साईडला तुम्हाला दाखवते ब्लाऊज चेस्ट किती आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, ब्लाऊज आहे, आपण व्यवस्थित ठेवून बघायचं आहे ब्लाऊजचं मेजरमेंट किती आहे ते. तर बघा, पूर्णपणे शिलाईच्या या टोकापासून हुकपट्टीच्या ठिकाणीपर्यंत आपण बघितलं आहे. ती ब्लाऊजची चेस्ट आहे 10 इंच, म्हणजेच 10 चौक 40 इंचचं हे आपल्याला ब्लाऊज आहे. तर आता 40 इंचसाठी इथं पूर्ण उंची बघा 12.5वरती आहे. 12.5वरती आहे म्हणजे अर्थात ठीकठाक आहे, परंतु 12.5च्या कमी झाली तर इथं प्रॉब्लेम कसा येऊ शकतो मी ते तुम्हाला दाखवते. ते बघा, इथं आपल्याला फ्रंट साईडला काय करायचं आहे, 1/2 इंच आपल्याला इथं एक्स्ट्रा शोल्डरच्या ठिकाणी जास्त घ्यायचं आहे फ्रंट साईडला फक्त. आणि तेही कधी 38 ते 40 इंचापर्यंत जी असणार आहे त्याच्यासाठी आपण इथं 1/2 इंच वाढवणार आहोत. 40च्या पुढच्या मेजरमेंटसाठी आपल्याला अर्धा इंच फ्रंट साईडला वाढवायचं आहे शोल्डरच्या ठिकाणी. त्यामुळे काय होणार आहे, फ्रंट साईडला हलकासा लूज पडल्यामुळे हे बघा, अशा पद्धतीने जरा लूज पडलं की मागच्या साईडने फ्रंट साईडला पार्ट येणार नाही आहे, जिथच्या तिथं हा फ्रंट साईड आपल्याला सेट होणार आहे. त्याच्यासाठी इथं आपण 1/2 इंच 40च्या चेस्टसाठी आणि त्याच्या फुल चेस्टसाठी आपण अर्धा इंच शोल्डरच्या ठिकाणी वाढवून घ्यायचं आहे. त्यामुळे फ्रंट साईडला भार पडणार नाही आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं दुसरी टिप्स म्हणजे काय असणार आहे, ब्लाऊजची पूर्ण उंची. ब्लाऊजची पूर्ण उंची ही हेवी चेस्टसाठी जास्त घ्यायला लागणार आहे. तर इथं तुम्हाला पूर्ण उंची घेते वेळी काय करायचं आहे, पूर्ण उंची नेहमी अंगावरून तरी घ्यायचं आहे किंवा ब्लाऊज पूर्णपणे कस्टमरला घालून बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण चेक करायचं आहे की ब्लाऊजची पूर्ण उंची हाईट जास्त आहे का. जर समजा कमी असेल तर आपल्याला तिथं हाईट वाढवून घ्यायची आहे. कारण इथं बघा, आपण थोडीशी हाईट जर इथं कमी झाली किंवा तुम्ही कुठलं ब्लाऊज अशा पद्धतीने बघितलं असेल, हेवी चेस्टवाल्यांचं जर ब्लाऊज हाईटला कमी असेल तर त्याच्यावेळी देखील असा प्रॉब्लेम येऊ शकतो. बॅक साईडला वरती येऊन फ्रंट साईडला ते ब्लाऊज झुकू शकतं, ठीक आहे. त्याच्यामुळे पूर्ण उंची जर आपल्याला ब्लाऊजची असेल तर हा प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्याच्यासाठी ब्लाऊजची पूर्ण उंची ही हेवी चेस्टसाठी थोडी जास्तच असायला पाहिजे. इथं जर एकाच हाईटच्या 2 स्त्रिया तुम्ही जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये बारीक असलेल्या स्त्रीमध्ये हा प्रॉब्लेम येणार नाही, परंतु जर हाईट याच्यामध्ये कमी झाली हेवी चेस्टसाठी तर तिच्यामध्ये हा प्रॉब्लेम ब्लाऊजचा येऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यासाठी जर हेवी चेस्ट असेल तर उंची ही जास्तच असायला हवी. अर्धा इंच जर कमी झाली, अर्धा पाऊण इंच तरी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आलं लक्षात? तर पहिली टिप्स आहे, हेवी चेस्टसाठी अर्धा किंवा 1/2 इंच फ्रंटच्या साईडला वाढवणे.
आणि दुसरी टिप्स आहे ब्लाऊजवरून मेजरमेंट न घेता अंगावरून मेजरमेंट घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण उंची व्यवस्थित मिळू शकते. आलं लक्षात? आता पुढची टिप्स आपण बघणार आहोत. पुढची टिप्स देखील तेवढीच इम्पॉर्टंट असणार आहे. तर ब्लाऊजची आपण कंबरच्या साईडला देखील कंबर घेर बघणार आहोत. कंबरच्या साईडला आपल्याला फिटिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर इथं फिटिंग बघा 34 इंचाची कंबर आहे ही. इथं कमरेच्या साईडला पाव इंचाचा किंवा अर्धा इंचाचा जरी फरक जाणवला तरी हे ब्लाऊज हेवी चेस्टसाठी फ्रंट साईडला झुकणारच आहे. त्याच्यासाठी इथं काय होणार आहे, फिटिंगच्या साईडला जर व्यवस्थित फिटिंग घट्ट व्यवस्थित झाली तर ब्लाऊज वरती उचलण्याचे चान्सेस कमी असतात. ठीक आहे. त्याच्यासाठी कंबरेच्या साईडला देखील फिटिंग एकदम असायला पाहिजे, फिट्ट असला पाहिजे. ठीक आहे. लूज पडलं तर हा प्रॉब्लेम हेवी चेस्टसाठी येऊ शकतो. तर मैत्रिणींनो, ह्या झाल्या माझ्या अनुभवातल्या काही टिप्स. जर तुमच्याही अनुभवातल्या काही टिप्स असतील तर त्या देखील मला कमेंटमध्ये सांगत जा. ठीक आहे. आणि आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ आणि छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ती देखील मैत्रिणींनो कमेंट करून सांगा. आणि त्याच्यावर तुमचा काय रिप्लाय असेल तो कमेंट करून प्लीज मला सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करत जा. आणि आणखीन इथं अजून एक मुंड्याच्या साईडला देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. मुंडा देखील आपला परफेक्ट टाकणं खूप गरजेचं असतं. मुंडा देखील कमी झाला जास्त झाला तर देखील अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने जर मुंडा खाली झाला तरी इथं देखील प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्याच्यासाठी मुंडा देखील व्यवस्थित टाकणं चेस्टनुसार गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेनच मुंडा चार्टसाठी. ठीक आहे. तोपर्यंत नमस्कार, बाय.